नमस्कार भक्तांनो. ओम नमः शिवाय. महाशिवरात्री ही केवळ एक तिथी नाही, ही ती रात्र आहे ज्या रात्री भोलेनाथ जागृत असतात आणि मनापासून केलेली प्रत्येक प्रार्थना ऐकतात. अनेक लोक उपवास करतात, पण 4 प्रहरांची पूजा का करावी? कोणत्या प्रहरात काय अर्पण करावे? व्रताचे नियम काय आहेत? गर्भवती महिलांनी काय करावे आणि रुद्राभिषेक नेमका कसा करावा याची संपूर्ण माहिती अनेकांना माहिती नसते. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाशिवरात्रीची संपूर्ण पूजा पद्धत, 4 प्रहरांचा अर्थ, त्यांचा विधी अगदी सोप्या शब्दात आणि मोजक्या वेळेत होण्यासारखा सांगणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी सांगितलेली एक गोष्ट तुमचा हा उपवास स्वीकारायला जाण्यासाठी फार महत्त्वाची आहे. तर सुरुवात करूया या व्हिडिओला. हर हर महादेव. तर 4 प्रहर म्हणजे काय? सर्वप्रथम महाशिवरात्रीची रात्र 4 भागांमध्ये विभागली जाते. त्यांनाच 4 प्रहर असेही म्हणतात. प्रत्येक प्रहरात भगवान शंकराचा वेगळा भाव असतो, वेगळी ऊर्जा आणि वेगळं फल सांगितलेलं आहे. साधारण वेळ ही पहिला प्रहर संध्याकाळी 6 ते 9, दुसरा प्रहर रात्री 9 ते 12, तिसरा प्रहर रात्री 12 ते 3 आणि चौथा प्रहर म्हणजे पहाटे 3 ते 6. काही ठिकाणी वेळेनुसार यामध्ये बदल होऊ शकतो. पहिला प्रहर म्हणजे 5 ते 9. संध्याकाळी ते तुम्ही 6 ते 9 किंवा 5 ते 9 असाही करू शकता. आता आपण पाहूया पहिला प्रहर पूजा कशी करावी. हा प्रहर शुद्धीचा मानला जातो. शिवलिंगासमोर बसून सर्वप्रथम मन शांत करा. अर्पण करताना पाणी, दूध, बेलपत्र, पांढरी फुले, धूप आणि दीप. मंत्र म्हणताना ओम नमः शिवाय असा मंत्र तुम्ही किमान 108 वेळा जपावा. हा मंत्र म्हणताना मन अगदी शांत ठेवावे. या प्रहरात केलेली पूजा ही आपल्या आयुष्यातील जुनी पापे, चुकांची जाणीव आणि मानसिक अशांतता दूर करते. तर बघूया पुढचा प्रहर म्हणजे दुसरा प्रहर. दुसरा प्रहर हा ऐश्वर्य आणि स्थैर्याचा आहे. या प्रहरात पंचामृत अभिषेकाला विशेष महत्त्व असते. आता पंचामृत अभिषेकामध्ये दूध, दही, मध, साखर, गूळ आणि फळे असतात. मंत्र म्हणताना ओम नमो भगवते रुद्राय, ओम नमो भगवते रुद्राय. या प्रहरात पूजा केल्याने आर्थिक अडचणी कमी होतात, कुटुंबात सुख शांती नांदते आणि विवाहातील अडथळे दूर होतात. पुढचा प्रहर म्हणजे तिसरा प्रहर. सर्वात महत्त्वाचा म्हणजे तिसरा प्रहर मानला जातो आणि तो आहे मध्यरात्र. हा प्रहर भगवान शिवांचा अत्यंत प्रिय आहे. अर्पण करताना या प्रहरामध्ये दूध, मध, बेलपत्र असल्यास आणि त्यावेळेला भस्म असल्यास अगदी योग्य आहे. मंत्र म्हणताना महामृत्युंजय मंत्राचे उच्चारण करावे, जसे की ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव वन्दना मृत्युर्मोक्षित्यमामृतात्.
असा महामृत्युंजय मंत्राचे पठण तुम्ही यावेळेला करावे. या प्रहरात केलेली पूजा ही भयंकर आजार, अकाली मृत्यूची भीती आणि मोठे जीवावरील संकट यांच्यापासून संरक्षण नक्की करते. हा प्रहर खूप महत्त्वाचा मानला जातो. पुढचा म्हणजे चौथा प्रहर. हा पहाटेच्या सुमारास असतो. चौथा प्रहर हा मोक्ष आणि कृपेचा आहे. अर्पण करताना शिवाला स्वच्छ पाणी किंवा नारळ पाणी चालेल, फुले आणि फळांचा नैवेद्य द्यावा. यावेळेला मंत्र म्हणताना ओम शिवाय नमः, ओम शिवाय नमः. या प्रहरात पूजा केल्याने इच्छापूर्ती होते, आध्यात्मिक प्रगती होते आणि मनाला विलक्षण शांती मिळते. या चारही प्रहारामध्ये केलेली पूजा कधीही निष्फळ जाणार नाही. आता आपण बघूया शिवरात्री व्रताचे नियम. तर आता व्रताचे नियम पाहताना काय करावे तर फलाहार किंवा उपवास हा, शिवनाम जप, सात्विक विचार, ब्रह्मचर्य पालन आणि टाळताना कुठल्या गोष्टी टाळाव्या. सहसा मांस, मद्य, कांदा, लसूण, राग, वाद, दिवसाची झोप या प्रामुख्याने टाळण्यासारख्या गोष्टी आहेत. उपवासापेक्षा भाव हा जास्त महत्त्वाचा आहे. आता आपण बघूया की गर्भवती महिलांसाठी काय नियम आहेत. गर्भवती महिलांनी निर्जल किंवा कठोर उपवास करू नये. त्या करू शकतात तर दूध, फळे, सुकामेवा, मनात शिवनामाचा जप आणि फक्त पाणी अर्पण. भगवान शिव हे मातृत्वाचा सन्मान करतात, त्यामुळे गर्भवती महिलांनी विशेष लक्ष द्यावे. आता बघूया रुद्राभिषेकाची संपूर्ण माहिती. मी अगदी सोप्या शब्दांमध्ये आणि कमी वेळेमध्ये लागणारी सेवा इथे सांगत आहे. रुद्राभिषेक म्हणजे शिवावर प्रेमाने केलेला अभिषेक होय. सर्वप्रथम साहित्य यासाठी लागणार आहे ते शिवलिंग, पाणी किंवा दूध, बेलपत्र, फुले आणि धूपदीप. यामध्ये रुद्राभिषेक कसा करावा ते आपण बघूया. प्रथम पाण्याने अभिषेक, नंतर दूध किंवा पंचामृत, बेलपत्र अर्पण करावे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा जप तुम्ही करू शकता. आणि शेवटी आरतीने या रुद्राभिषेकाची अंत करावा. तर रुद्राभिषेकाची आरतीने समाप्ती झाल्यानंतर त्यामुळे प्रामुख्याने ग्रहदोष शांत होतात, मनोकामना पूर्ण होतात आणि घरात सकारात्मकता ऊर्जा निर्माण होते. शिवरात्रीची ही एक रात्र जी आयुष्य बदलू शकते. फक्त श्रद्धा ठेवा, भाव ठेवा आणि भोलेनाथांवर विश्वास ठेवा. तर आत्ता आपण जी काही माहिती पाहिली ती तुम्हाला कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरही करा. कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत सेवा करा, सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव.